नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा, आता लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे ज्यांचे हप्ते थकीत आहेत, ज्यांचे ई-के-वाय-सीमध्ये काही चूक झालेली आहे, अशांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे त्यांना एकत्रित हप्ते काय होणार आहेत, त्यांच्या खात्यावर ₹6,000 येणार आहेत. आणि मग ते कोणत्या लाडक्या बहिणीला येणार आहेत, त्यासाठी कोण पात्र आहे, कुणाच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत, ह्याविषयी सविस्तर माहिती आपण काय करणार आहोत, ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करून ठेवा. येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला काय होणार आहे, पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे. बघा, आता जे लाडक्या बहिणी आहेत, ज्यांचे थकीत हप्ते आहेत आणि थकीत हप्ते असल्या कारणानं मग त्या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहेत आणि बरेच दिवस झाले आहे त्यांचे हप्ते काय झालेले आहेत, स्टॉप केलेले आहेत, होल्ड केलेले आहेत. अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काय होणार आहेत, एकत्रित ₹6,000 जे जमा होणार आहेत. मग ते ₹6,000 कशाप्रकारे जमा होणार आहेत आणि मग ते ₹6,000 एकत्र येणार का टप्प्याटप्प्याने येणार आहे का नाही, अशा शंका कुशंका काय होत असतात, मनामध्ये उद्भवत असतात. की ज्यांचे हप्ते थकीत आहेत, ज्या लाडक्या बहिणींचे, आणि त्यांना हप्ते अद्याप काय झालेले आहेत, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या 4 महिन्याचे हप्ते थकीत आहेत बऱ्याच लाडक्या बहिणींचे. त्या लाडक्या बहिणींना काय होणार आहे, तर ₹6,000चा हप्ता काय होणार आहे, पडणार आहे. मग ज्यांना डिसेंबरचा पैसे पडले नाहीत, ज्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे एकूण 4 महिन्याचे जे पैसे ज्यांचे स्टॉप झालेले आहेत, रोखलेले आहेत, के-वाय-सी अभावी, कारण चुकीच्या पद्धतीने के-वाय-सी केली होती, त्यानंतर घाई गडबडीमध्ये चूक झाली होती आणि ते नंतर परत काही लाडक्या बहिणींच्या बँकला आधार लिंक नाही, आधार लिंक काय झालेलं आहे, रिजेक्ट झालेलं आहे आणि त्यांचेही हप्ते स्टॉप झालेले आहेत. अशांनी काय करायचं आहे, तात्काळ जवळच्या तुमची बँक जी आहे ना, तिथं जाऊन संपर्क करायचा आहे आणि आधार शेअरिंग काय करायची आहे, करून घ्यायची आहे, आधार लिंक करून घ्यायचं आहे तुमच्या अकाउंटला. तरच तुमचे हप्ते काय होणार आहेत, अविरतपणे चालू राहणार आहेत. तुम्ही जर आधार लिंक नाही केलं बँकेला, तर तुमचे हप्ते परत काय होणार आहे, स्टॉपच राहणार आहे. तर तुम्हाला एकही रुपये काय होणार आहे, लाडक्या बहिणीचं मिळणार नाही. त्यामुळं मग तुम्हाला ज्यांना पैसे हप्ते सुरळीत चालू ठेवायचे असतील, अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन आधार जे लिंक आहे ते करून घ्यायचं आहे. तो जो फॉर्म वगैरे असेल ते भरून द्यायचं आहे. कारण आता तुम्ही एडिटिंगचे पर्याय निवडले आहेत, एडिटिंग केली आहे आणि त्यानंतर आता त्याचं व्हेरिफिकेशन खूप मोठ्या प्रमाणावर युद्धपातळीवर चालू आहे आणि ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एकत्रित थकीत हप्ते, ज्यांचे थकीत हप्ते आहेत ना, काहींचे 2 आहेत, काहींचा 1 आहे, अशा सर्व लाडक्या बहिणींना काय होणार आहे, राहिलेले सर्व थकीत हप्त्याची रक्कम एकतर्फी काय होणार आहे, त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळं मग त्यांनी आधार शेडिंगचं काम जे आहे ते लवकरात लवकर तात्काळ करून घ्यायचं आहे. कारण परत तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एडिटिंगचा पर्याय निवडलेला आहे त्यांनी, परत व्हेरिफिकेशन सध्या खूप मोठ्या प्रमाणावर काय आहे, चालू आहे आणि ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतरही तुमचे हप्ते काय होऊ शकतात, स्टॉप होऊ शकतात, थकीत होऊ शकतात. त्यासाठी काय करायचं आहे, लवकरात लवकर आधारचं काम काय करायचं आहे, करून घ्यायचं आहे. परत येणारा हप्ता काय होणार आहे, तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. नसता तुम्ही जर आधारचं काम नाही केलं, आधार लिंक नाही केलं, तर ते हप्ता हे सुद्धा तुमचं काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. म्हणजे येणारे जेवढे हप्ते आहेत, त्यानंतर स्टॉप झालेले जेवढे हप्ते आहेत, ते सर्वच काय होणार आहे, तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी मग तुम्ही अगोदर आधार लिंक करणं गरजेचं आहे. त्यामुळं मग ज्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटचा काही प्रॉब्लेम असेल, त्यांनी आपण आपला अकाउंटचा प्रॉब्लेम काय करायचा आहे, दूर करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर येणारे हप्ते मग काय होणार आहे, तर त्यांना महा-डी-बी-टी थ्रू काय होणार आहे, तर तात्काळ मिळणार आहेत. आणि स्टॉप झालेले हप्ते जेवढे आहेत तेवढे एकत्रित ₹6,000 मिळतात. काहींचे आता 4 हप्ते स्टॉप आहेत, त्यांना 6, काहींचे 2 आहेत, त्यांना 3 आणि काहींचे 3 हप्ते आहेत, काहींना 4.5 आणि काहींचे हप्ते स्टॉप नाहीत, त्यांना ₹1,500चा हप्ता काय होणार आहे, ही जो रेग्युलरचा चालू आहे ना, तो मिळणार
आहेत. फक्त राहिले प्रश्न 6,000 रुपये म्हणजे ज्यांचे स्टॉप हप्ते आहेत अशाच लाडक्या बहिणींना भेटणार आहेत. ते ज्यांचे थकीत आहे अशांनाच फक्त. बाकीच्यांना नाही भेटणार 6,000 रुपये एकत्रित. एकत्रित मानधन हे स्टॉप झालेलं आहे. त्यांचं स्थगित झालेलं आहे. अशांसाठीच हे 6,000 आहेत. ज्यांचे रेग्युलर आहे त्यांना फक्त 1,500च रुपये भेटणार आहेत. हे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. 6,000 रुपयाला सर्वच लाडक्या बहिणी पात्र आहेत अशातला भाग नाही. कारण ज्यांचे हप्ते रेग्युलर चालू आहेत त्यांना मिळणार नाही. ज्यांचे बंद पडलेले आहेत त्यांनी एडिटिंगचं आतापर्यंत केली आहे आणि 31 मार्चपर्यंत त्यांना पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तोपर्यंत जे करतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. आणि ज्यांनी अद्याप एडिटिंगचा पर्याय निवडलेला नाही त्याच्याकडे आणखीन दुर्लक्ष केलेलं आहे. हप्ते स्टॉप आलेले आहेत. त्यांनी लवकरात लवकर काय करायचं आहे आपलं जो हे आहे आधार ते दुरुस्त करून घ्यायचं आहे. एडिटिंग करून घ्यायची आहे. आपलं KYCचा जो पर्याय चुकलेला आहे चुकीचा झालेला आहे नजरचुकीने अशांनी काही कारणास्तव ते ह्याच्यामध्ये त्रुटीमध्ये फॉर्म पडलेला आहे. अशांनी सर्वांनी काय करायचं आहे त्याच्याकडं दुर्लक्ष न करता ते एडिटिंगचं काम करून घ्यायचं आहे. करेक्शन करायला सध्या चालू झालेलं आहे लाडक्या बहिणींचं. आणि इथून पुढं परत मग चान्स येईल का नाही हे सांगता येत नाही. हे आतापर्यंत ज्यांची KYC केली त्यांना पर्याय उपलब्ध करून दिला आहे आणि ज्यांनी KYC केलेली नाही त्यांचं काहीच नाही आणखीन. ज्यांची KYC न केलेल्या महिलांचे हप्ता फेब्रुवारीचा त्यांना फिक्स पडणार आहे. तिथून पुढचे हप्ते त्यांचे काय होणार आहेत स्टॉप होणार आहेत. हेही त्यांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे. त्यांनी जरी म्हणले तरी आम्ही KYC केलेली ची प्रक्रिया केली नाही तरी आमचे हप्ते चालू राहणार आहेत. चुकीचं आहे. त्यांचा हप्ता त्यांना परत फेब्रुवारीच्या पुढून मिळणार नाही. कारण ह्यांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर फक्त ज्यांचे व्हेरिफिकेशन झालं आहे KYCची प्रक्रिया चांगली प्रकारे पार पडली आहे अशांनाच हप्ते ज्यांचे चालू राहणार आहेत. आणि ज्यांचे स्टॉप झालेले हप्ते आहेत होल्ड झालेले आहेत त्याचे पात्रता निकषमध्ये बसत असल्यानंतर एकत्रित हप्ते त्यांचा देण्याचा शासनाचा निर्णय झालेला आहे. आणि मग जेवढे स्टॉप झालेले आहेत कोणाचे 4 असतील कोणाचे 3 असतील कोणाचे 2 असतील हे सर्वच हप्ते काय होणार आहेत पडणार आहेत. धन्यवाद.